नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काही काल होमवर्कला प्रॉब्लेम दिले होते. तर ते होमवर्कचे प्रॉब्लेम आपण या लेक्चरच्या शेवटी त्यांचं सोल्युशन पाहू. आणि आज आपण एक इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन बघितलं होतं ते काल, त्याचा पार्ट दुसरा आपण चालू करणार आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तर तुम्ही कंटिन्यू करायचे कालचं लेक्चर. डायमेन्शन्सचं ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन जे आपण घेत होतो यामध्ये आपण डिस्कस केले प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपण फोर्समध्ये फोर्स ॲड करू शकतो, वेलॉसिटीमध्ये वेलॉसिटी ॲड करू शकतो, मोमेंटममध्ये मोमेंटम ॲड करू शकतो. म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी एकमेकांमध्ये ॲड केल्या जाऊ शकतात. परंतु वेलॉसिटीमध्ये ॲक्सेलरेशन, फोर्समध्ये टेम्परेचर आणि मासमध्ये लेंथ असं ॲड करता येत नाही. म्हणून यासाठी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे दोन क्वांटिटी असतील, फिजिकल क्वांटिटी असतील इथे कुठलीही, सो फिजिकल क्वांटिटी असेल कुठलीही, आणि यामध्ये ही पहिली फिजिकल क्वांटिटी आणि यामध्ये ही दुसरी फिजिकल क्वांटिटी ॲड झालेली असेल, क्वांटिटी 2, आणि इथं कुठली क्वांटिटी सबस्ट्रॅक्ट झालेली असेल, फिजिकल क्वांटिटी 3, तिसरी क्वांटिटी असेल फिजिकल क्वांटिटी, आणि इक्वल टू इथं चौथी फिजिकल क्वांटिटी असेल, क्वांटिटी 4. तर ज्या दोन क्वांटिटीमध्ये ॲडिशन आहे त्यांचे डायमेन्शन सेम असले पाहिजेत, ज्या दोन क्वांटिटीमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे त्यांचे सुद्धा डायमेन्शन सेम असले पाहिजेत, आणि ज्यांच्यासोबत ते इक्वल टू आहे त्यांचे सुद्धा डायमेन्शन सेम असले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी पहिल्या क्वांटिटी आणि दुसऱ्या क्वांटिटीमध्ये ॲडिशन, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सबस्ट्रॅक्शन, आणि बाकी या इक्वेशनसोबत ती क्वांटिटी इक्वल टू आहे. म्हणजे इथे सर्व चारही क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत. म्हणून चौघांचे डायमेन्शन्स तुम्हाला इक्वल घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. यानंतर आपण अजून काहीतरी गोष्टी बघितल्या होत्या. काय, जर कुठल्याही संख्येचा घातांक असेल, म्हणजे 3चा दुसरा घातांक असेल, तर याला युनिट नसतं, याला डायमेन्शन नसतात. सो दिस इज डायमेन्शनलेस. सो हा डायमेन्शनलेस असतो आणि याला युनिटही नसतं, हा युनिटलेस असतो. यासोबत आपण काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स बघितले होते काल. फॉर एक्झाम्पल साइन, ट्रिग्नॉमेट्रिक ऑपरेशन, साइन ऑफ अँगल 30 हा डिग्रीजमध्ये असतो, म्हणजे हा डायमेन्शनलेस असतो. आणि याला जे रॅडियन युनिट दिले ते आपण दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की याला डायमेन्शन्स काही नाही आहेत आणि युनिट हे आपण दिलेलं आहे रॅडियन, त्यामुळे हा अँगल प्लेन अँगल आहे. तसंच साइन, कॉस, टॅन या सगळ्या ट्रिग्नॉमेट्रिक क्वांटिटीसाठी. याच्याशिवाय अजून तुम्ही काय म्हणू शकता, जर इथे लॉग आला असेल तर लॉग हा फक्त प्युअर नंबरचाच असतो. आपण फक्त प्युअर नंबरचाच लॉग घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ इथं डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, पॉवर डायमेन्शनलेस आहे. त्यानंतर साईनमध्ये जो अँगल आहे तो सुद्धा डायमेन्शनलेस आहे, आणि इथे लॉग हा प्युअर नंबर हा सुद्धा डायमेन्शनलेस आहे. म्हणजे या सर्व क्वांटिटी इथे येणाऱ्या पॉवर, ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये असलेला अँगल आणि लॉगचा नंबर या सर्व क्वांटिटी डायमेन्शनलेस असतात. लिहिलाय का तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट हा? मग ह्या क्वांटिटी आपण अगोदर बघितल्या होत्या, या सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्सबद्दल आपण चर्चा केली होती. म्हणजे इक्वेशन सोडवत असताना कुठलंही पहिल्यांदा ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये बघायचं, आणि त्यानंतर त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे का, कुठला पॉवर आहे का, लॉग आहे का, या गोष्टीबद्दल चर्चा करायची, आणि त्यानंतर त्या प्रॉब्लेमला सोडवायला अप्रोच करायचा. यासोबत मी काही कॉमन व्हेरिएबल सांगितले होते तुम्हाला. कोणते कॉमन व्हेरिएबल सांगितले होते? टी, टाईम हे सांगितलं होतं की आपण एक्झाम्पलमध्ये नॉर्मली टी, टाईम असं घेतो. एक्स किंवा यस असेल तर आपण डिस्प्लेसमेंट घेतो किंवा लेंथ घेतो. डिस्प्लेसमेंट, याला पोझिशन, किंवा या सगळ्यांना तुम्ही लेंथ कन्सिडर करू शकता. प्रत्येक वेळेस या दोन क्वांटिटी मेन्शन करायची गरज नाही आहे. आणि व्ही हा वेलॉसिटीसाठी सिम्बॉल आपण वापरतो, ए ॲक्सेलरेशनसाठी अँड सो ऑन. हां, पण प्रॉब्लेममध्ये जर म्हणलं असेल की व्ही इज ॲक्सेलरेशन, मग प्रॉब्लेममध्ये म्हणल्यानंतर मग व्ही हे ॲक्सेलरेशन घ्या. पण इथे तुम्ही अप्रोच करत असताना टी, एक्स, यस अशा क्वांटिटींना लेंथ तुम्ही कन्सिडर करा, डिस्प्लेसमेंट तुम्ही कन्सिडर करा, आणि यानंतर त्या प्रॉब्लेमला सोडवायचा अप्रोच करा. मग काल भरपूरसे एक्झाम्पल्स बघितले होते, आजही भरपूरसे एक्झाम्पल्स बघणार आहेत आपण. हां, इकडं लक्ष द्या, या ठिकाणी पहा. समजा मला एकाची वेलॉसिटी दिलेली आहे, आणि वेलॉसिटीचं मला एकाने इक्वेशन दिलं AT + BT², आणि मला सांगितलं
ए आणि बी यांचे डायमेन्शन्स काय आहेत. तर माझ्याकडे हे जे कॉन्स्टंट आहेत ना इथं ए आणि हे इथं बी यांचे मला डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग आता सगळ्यात अगोदर पाहायचं, ही पहिली फिजिकल क्वांटिटी आहे बरोबर, एटी ही पहिली फिजिकल क्वांटिटी. दुसरी फिजिकल क्वांटिटी सांगा बरं, बीटी स्क्वेअर बरोबर. म्हणजे ही पहिली फिजिकल क्वांटिटी आणि ही दुसरी फिजिकल क्वांटिटी या दोन्ही क्वांटिटीमध्ये ॲडिशन आहे. आणि जर या दोन्ही क्वांटिटीमध्ये ॲडिशन आहे तर आपल्याला काय सांगता येईल, याचे डायमेन्शन आणि यांच्यासोबत इक्वल टू दिले म्हणजे वेलॉसिटीचे डायमेन्शन, म्हणजे वेलॉसिटीचेच डायमेन्शन हेच एटी आणि बीटी स्क्वेअर यांचे डायमेन्शन सेमच असतील. म्हणून या ठिकाणी एटीचे जर तुम्ही डायमेन्शन घेतले तर ते वेलॉसिटी असेल. मग याला तुम्ही आता पुढे सोडवू शकता. ए टाईमचे डायमेन्शन टी रेस टू 1, वेलॉसिटीचे डायमेन्शन हा L1 m0 टी टू द पॉवर -1. मला वाटतं आतापर्यंत तुम्हाला सुरुवातीचे जे बेसिक डायमेन्शन्स असतील ते सर्व डायमेन्शन्स लक्षात आले असतील. ठीक आहे, चला या टीला तिकडे घेऊया का. बघा इथं टीचा पॉवर प्लस आहे ना, तिकडे गेल्यावर मायनस होईल. म्हणजे ए या ठिकाणी L1 m0 आणि टी रेस टू -2. त्याचबरोबर तुम्ही बीटी स्क्वेअरला सुद्धा वेलॉसिटी कन्सिडर करू शकता. बीटी स्क्वेअर वेलॉसिटी आहे. मग या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे बी टी स्क्वेअर, टीचा दुसरा वेलॉसिटी. हां, मग वेलॉसिटीचे डायमेन्शन ठेवायचे आहेत L1 m0 टी टू द पॉवर -1. क्लिअर. आता मग याला तुम्ही सोडवू शकता. ह्या टी स्क्वेअर आहे ना, टी इथे +2 आहे, तिकडे गेल्यानंतर ऑटोमॅटिकली -2 होईल. मग हे -2 आणि इथे -1 म्हणजे टी रेस टू -3 होईल. म्हणजे बीचे तुम्हाला डायमेन्शन्स वर लिहितो पहा. बीचे डायमेन्शन्स काय येणार, L1 m0 टी टू द पॉवर -3. अशा पद्धतीने बी आणि ए या दोघांचे डायमेन्शन्स आपल्याला मिळाले. क्लिअर आहे हा प्रॉब्लेम. चला पुढचा प्रॉब्लेम पाहू. तर नेक्स्ट प्रॉब्लेमची सुरुवात करायची आहे मित्रांनो आपल्याला. लक्ष द्या. आता समजा एखाद्याने फोर्स इक्वल टू दिलं पहा. नेक्स्ट प्रॉब्लेम AX + BX² असं दिलं. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एक्स म्हणजे काय आहे, लेंथ. व्हेरी गुड. तर आता पहा, ही पहिली क्वांटिटी झाली, ही दुसरी क्वांटिटी झाली, या दोघांमध्ये ॲडिशन आहे. क्लिअर. मग काय सांगू शकाल, ज्या दोन क्वांटिटीमध्ये ॲडिशन आहे त्या दोघांचे डायमेन्शन सेम आणि इक्वल टू आहे त्याचे डायमेन्शन फोर्स. म्हणजे हा सुद्धा फोर्स असला पाहिजे, हा सुद्धा फोर्स असला पाहिजे. म्हणजे A × X हा फोर्स असला पाहिजे. नक्की लक्षात येतं. A × X काय असला पाहिजे, फोर्स असला पाहिजे. मग आता या ठिकाणी बघ, A क्वांटिटी, X म्हणजे L⁻1 हा फोर्स. सांग पाहू. फोर्सचे डायमेन्शन्स आहेत ना, L1 हां, m1 हां, टी टू द पॉवर -2. व्हेरी गुड. आता L1 आहे, इथं L1 आहे, हा पॉवर कॅन्सल होईल बरोबर. किंवा असं करू शकता, हा L1 आहे, इकडे गेल्यानंतर पॉवर -1 होईल, 1 मधून 1 गेल्यानंतर 0. म्हणजे एचे डायमेन्शन्स आले L0 m1 टी टू द पॉवर -2. हे आपलं पहिलं आन्सर आलं. दुसऱ्या आन्सरमध्ये काय करता येईल, बी. आता बघ, हां, BX² हा सुद्धा फोर्सच असला पाहिजे. L1 m1 टी टू द पॉवर -2. करेक्ट. चलो तो सॉल्व करेंगे. X² म्हणजे लेंथ स्क्वेअर, B लेंथ स्क्वेअर इक्वल टू L1 m1 टी टू द पॉवर -2. Lचा पॉवर 2 आहे बेटा इकडं, तिकडे गेल्यानंतर -2 होईल. 1 मधून -2 म्हणजे -1 शिल्लक राहिला. म्हणजे बीचा पॉवर किती आला, Lचा -1 mचा 1 टी टू द पॉवर -2. क्लिअर. सो ए आणि बीचे डायमेन्शन्स आले. भरपूरशा पुस्तकांमध्ये ना कधी कधी असं विचारतात की व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ A × B. वेगवेगळे विचारत बसत नाहीत. A × B चे डायमेन्शन्स काय आहेत. आता कॉमन सेन्स आहे, जर तुला Aचे डायमेन्शन माहीत असतील आणि Bचे डायमेन्शन माहीत असतील तरच तू पुढचे AB चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण Aचे डायमेन्शन्स काढलेत, मग ठेवायचे इथं L0 m1 टी टू द पॉवर -2 है ना. आणि बीचे डायमेन्शन्स सुद्धा इथं आहेत आपल्याला. मग मल्टिप्लाय करायला ब्रॅकेट घ्यायचं इथं आणि बीचे डायमेन्शन्स ठेवायचे. बेटा किती आलं, L -1 हां, m हा बोल 1 टी टू द पॉवर -2. अशा पद्धतीनं मग आता लेंथवाल्यांना एकत्र करायचं. मग लेंथवाल्यांना एकत्र केलं, L याचा पॉवर 0, याचा पॉवर -1. बघ पाया समान आहे, बेस समान आहे. सो इंडेक्स का ॲडिशन होगा तो -1 m 1 1 2. लक्षात आलं. दोघांचं बेस समान आहे. 1 1 1 + 1 2 टी टी टी. बघ किती आलं. अरे
माझे डायमेन्शन्स बरोबर आहेत ना एचे? हां, एचे डायमेन्शन बरोबर आहे, बीचे डायमेन्शन बरोबर आहे. बहुत ही बढिया. तो -4. अशा पद्धतीने ए इंटू बीचे डायमेन्शन्स तुला काढता आले. क्लिअर? बरं, ठीक आहे. बरं, पुढे आता पुढच्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये काय येऊ शकतं? तुला असं इक्वेशन येऊ शकतं. हे बघ, आता हा अल्टिमेट क्वेश्चन आहे. लक्ष दे, याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. बरोबर. हे बघ, वेलॉसिटी दिली. काय दिली? वेलॉसिटी. आणि तुला काय दिलं बघ? AX प्लस B अपॉन C मायनस T. आलं? आणि तुला असं सांगितलं यामध्ये फाइंड डायमेन्शन्स ऑफ A, B, C. तुला तिघांचे डायमेन्शन्स विचारले. डोकं लावता येईल? हां, चल कर, पटकन कर. स्क्रीनला पॉज करून कर. चल, ट्राय कर लवकर. करायचं मग? चल बघ, सगळ्यात अगोदर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन पाहिजे. सर, म्हणजे या क्वांटिटीचं आणि या पूर्ण मोठ्या क्वांटिटीचं, या दोन क्वांटिटीचं ॲडिशन आहे, बरोबर? हो. म्हणून A इंटू एक्स इक्वल टू वेलॉसिटी आहे ना, म्हणजे हे सुद्धा वेलॉसिटी असलं पाहिजे आणि ही पूर्ण क्वांटिटी सुद्धा वेलॉसिटी असली पाहिजे. म्हणजे A इंटू एक्स आपल्याकडे काय असली पाहिजे? वेलॉसिटी. वेलॉसिटीचे डायमेन्शन माहिती आहेत का? हो सर, L1T टू द पॉवर -1. लक्षात नाही आलं? मग एचे डायमेन्शन्स काढता आले. ठेव A, L1, हे बघ एक्सचे T -1 कॅन्सल. एची व्हॅल्यू आली बेटा T टू द पॉवर -1. याला असं सुद्धा लिहिता येतं, L0 M0 T टू द पॉवर -1. मग एचे डायमेन्शन्स मिळाले. आता बीचे डायमेन्शन, आणि खरी ट्रिक बीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यामध्ये आहे किंवा सीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यामध्ये आहे. बेसिकली आपल्याला इथे अप्रोच करायचं आहे. बी डिवायडेड बाय C मायनस T. हे काय असलं पाहिजे बेटा? वेलॉसिटी. तरच हे इक्वेशन करेक्ट असेल, तरच या इक्वेशनला फिजिकल मिनिंग असेल. म्हणजे वेलॉसिटीमध्ये आपण वेलॉसिटीच ॲड करू शकतो, नाही का? मग आता लक्ष दे सर, B अपॉन C मायनस T वेलॉसिटी आहे, पण इथे C आणि T यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. लॉजिक. मग पहिल्यांदा सबस्ट्रॅक्शन सोडवायचं नेहमी. मग आता सर C आणि T यांच्यामध्ये जर मायनस सिम्बॉल असेल तर C आणि T यांचे डायमेन्शन सेम आहेत. मी B सोबत काहीच बोलत नाही. C आणि T यांचे डायमेन्शन सेम आहेत कारण या दोघांमध्येच सबस्ट्रॅक्शन आहे. मग तू असं लिहू शकशील C इक्वल टू T, म्हणजे करस्पॉन्ड्स टू म्हणतात त्याला. करस्पॉन्ड्स टू म्हणजे सीचे डायमेन्शन टाईमचे असले पाहिजेत. मग सीचे डायमेन्शन आले बेटा L0 M0 T टू द पॉवर 1. लक्षात आलं? मग आता C मायनस T या दोघांचं बघ, टाईममधून टाईम गेला तर उरणार काय? टाईमच ना. म्हणजे खरं लॉजिक जे लावायचे ते ह्याला सोडवायला लावायचं आहे. मग या दोघांचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे 3 सेकंडमधून 1 सेकंड गेला तर उरले 2 सेकंड ना. म्हणजे टाईममधून जर टाईम गेला तर उरला टाईमच. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की B डिवायडेड बाय T टाईम आहे, C मायनस C टाईम येणार आहे, आणि या ठिकाणी L1 M0 T टू द पॉवर -1. आता लक्ष दे, इथं Tचा 1 आहे, हा Tचा 1 वर जाईल, इथं +1 आहे, इथं -1 आहे, आणि इथे +1 आहे. कॅन्सल होतील, म्हणजे बीचे डायमेन्शन्स आपल्याला काढता येतील. हे बघ, लक्ष दे. काय आहे? L1 M0 T टू द पॉवर 0. लक्षात आलं? नक्की? मग A, B, C या तिघांचे डायमेन्शन्स मिळाले. लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवरती अजून काही प्रॉब्लेम्स पाहू. आता हा प्रॉब्लेम बघा. आता हा प्रॉब्लेम चांगला आहे. सपोज फोर्स इक्वल टू, हा आपल्याला F दिलेला आहे फोर्स, आणि फोर्स इक्वल टू तुम्हाला दिलं आहे A e⁻⁻ BT मायनस X. डन. आणि याला अजून काहीतरी मल्टिप्लिकेशनमध्ये देऊया, आणि याला मल्टिप्लिकेशनमध्ये देऊया का? चला, इंटू C. चांगला प्रॉब्लेम दिला आता, बरोबर? चला, सोडवता येईल का बघा बरं. हां, काय करायचं आपल्याला? ABCचे डायमेन्शन्स काढायचे. सो काय याच्यामध्ये? फाइंड डायमेन्शन्स ऑफ A, B आणि C.
ABCचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. बरं ठीक आहे. मग आता आपल्याला काय करता येईल, सगळ्यात अगोदर पहिल्यांदा ईचा पॉवर आहे म्हणजे ही मॅथमॅटिकल क्वांटिटी आहे, हे मॅथ्समध्ये येतं बरोबर ना. आणि मॅथ्समध्ये असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसेल, करेक्ट. आणि याला जर कुठल्याही प्रकारचं युनिट नाही तर मग एचं युनिट हे फोर्स सोबत असलं पाहिजे का, कारण फोर्सला युनिट देणार कोण, एच ना, त्याच्याशिवाय दुसरा कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल एचं युनिट फोर्स इतकं असलं पाहिजे आणि ते किती असेल, L1m1 T⁻⁻2. हे संपले. बर, याच्याशिवाय अजून काय म्हणता येईल, तर इथं अजून पुढे पाहू. या ठिकाणी लक्ष द्या, याला युनिट नाही. आता मला सांगा ही क्वांटिटी ही ईचा पॉवर आहे ना, हा एवढा घातांक आहे नाही का, हा तुम्हाला काय दिसतो, पॉवर आहे. पॉवर आहे म्हणजे काय मित्रांनो, हा घातांक आहे. दिस इज घातांक. आणि हा जर घातांक असेल तर या ठिकाणी आपल्याला या घातांकाला कुठल्याच प्रकारचे पॉवर्स नसतील, सॉरी, याला कुठल्याच प्रकारचे डायमेन्शन्स नसतील, मला असं म्हणायचं आहे, याला डायमेन्शन्स नाहीत. तर BT - x हा घातांक आहे ना, याला कुठलेच डायमेन्शन्स नसतील. त्यामुळे BT - x इंटू C नो डायमेन्शन. कुठलेच डायमेन्शन्स नाहीत बरोबर. मग आता याला कुठलेच डायमेन्शन्स नाहीत, मग मला काय म्हणता येईल, हे बघ, लक्ष द्या. आता याला डायमेन्शन्स नाहीत, आलं, याला डायमेन्शन्स नाहीत. पण इथं जर तू पाहिलास, इथं दोघांचं सबस्ट्रॅक्शन आहे का, अरे या दोघांचं काय आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. ठीक आहे. मग या ब्रॅकेटचं आणि सीचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन डायमेन्शनलेस असलं पाहिजे. या ब्रॅकेटचं आणि सीचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन डायमेन्शनलेस असलं पाहिजे, त्याला डायमेन्शन्स असले नाही पाहिजेत. पण हा जर एकटाच ब्रॅकेट घेतला BT - x एकट्यालाच, तर त्याला डायमेन्शन्स असतील का बरं सर, कारण इथे x मायनस होते आणि मी वारंवार सांगितलं x म्हणजे लेंथ आहे. मग आता मला सांग, जर ही लेंथ असेल बरोबर, मग जर ही लेंथ असेल तर मला सांग हे BT काय असणार आहे. आता लेंथमधूनच लेंथ ॲड किंवा लेंथ सबस्ट्रॅक्ट होऊ शकते. मग या ठिकाणी BT ही सुद्धा लेंथ असेल, त्यामुळे BTचे डायमेन्शन्स असतील L⁻⁴, परंतु T टाईम आपल्याकडे माहिती आहे, म्हणून या ठिकाणी B इथं Tचा पॉवर 1 हा Lचा पॉवर 1, म्हणून B इक्वल टू येईल L1 T⁻⁻1. बघ, T तिकडे गेला ना, म्हणून -1 झाला, T⁻⁻1. ठीक आहे. अच्छा, म्हणजे या पूर्ण ब्रॅकेट बघ, लेंथ मायनस लेंथ, लेंथ मायनस लेंथ, म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटचे डायमेन्शन लेंथचे असले पाहिजे. परंतु या ब्रॅकेटला जर C सोबत मल्टिप्लाय केलं तर डायमेन्शन्स येत नाहीत. पूर्ण ब्रॅकेटचे डायमेन्शन लेंथचे आहेत, बीचे डायमेन्शन वेलॉसिटीचे आहेत. परंतु जर पूर्ण ब्रॅकेट कन्सिडर केला तर लेंथमधूनच लेंथ मायनस होऊ शकते. म्हणजे ही पूर्ण लेंथ आहे आणि या लेंथला आपण C ने मल्टिप्लाय करतो, बरोबर ना. अच्छा, मग मल्टिप्लाय केलं, हे पूर्ण लेंथ आपल्याला कळालं, कारण लेंथमधून लेंथ म्हणजे हे पूर्ण लेंथ आहे. आणि वरचं जर इक्वेशन पाहिलास तर या ब्रॅकेटला आपण लेंथ म्हणलंय आणि या लेंथला C ने मल्टिप्लाय केल्यावर डायमेन्शनलेस आले. मला सांग, या ब्रॅकेटचे डायमेन्शन्स आहेत लेंथ है ना, मग या लेंथला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, C ने ना. या ब्रॅकेटचे डायमेन्शन लेंथचे आहेत बेटा, आणि याला आपण C ने मल्टिप्लाय करतो, तर डायमेन्शन्स येतात का, डायमेन्शन्स येत नाहीत, डायमेन्शन येत नाही. लक्षात नाही आलं, कारण ही पूर्ण क्वांटिटी या ईच्या पॉवरवरती आहे, म्हणजे ती डायमेन्शनलेस आहे. मग बघा, या लेंथला इकडं घ्या, C A इथं लेंथ म्हणजे Lचा पॉवर -1, Mचा 0, Tचा 0. Cचे डायमेन्शन मिळाले बघ, Bचे मिळाले, Cचे मिळाले आणि इथे Aचे मिळाले. क्लिअर. लेट अस गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. बघा आता लक्ष दे, आपल्याकडे एक इक्वेशन आहे, याला वंडरवॉल्स इक्वेशन असं म्हणतात. P + A / V², ब्रॅकेट क्लोज आहे इथं, V - B = nRT. थांब असे एक इक्वेशन दिले आपल्याला, बरोबर. आता यामध्ये तुला काही क्वांटिटी दिल्यात,
म्हणजे तुला सांगितल्यात या प्रॉब्लेममध्ये, सांगितले तुला प्रॉब्लेममध्ये क्वांटिटी काय काय सांगितले, तर तुला या ठिकाणी सांगितले बघ, इथं पी म्हणजे प्रेशर आहे आणि इथं हे व्हॉल्यूम नाहीतर हे काही कन्सिडर केलं तर हे व्हॉल्यूम आहे. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, याचे डायमेन्शन्स आपण काढणार आहेत, टेन्शन घेऊ नको, याचे डायमेन्शन्स मी घेणार आहे क्लासमध्ये. आणि या ठिकाणी हे आहे टेम्परेचर. म्हणजे प्रॉब्लेममध्ये एवढ्या सर्व क्वांटिटी तुम्हाला दिल्या जातात तुम्ही 11वीमध्ये असेपर्यंत. एकदा का 12वीचा पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर झाला, आता आम्ही मग तुम्हाला त्या क्वांटिटी देणं बंद करतो, कारण तुम्हाला हे इक्वेशन सिलेबसमध्ये आहे. भरपूरशा केसेसमध्ये तुम्हाला ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. परंतु सुरुवातीला तुम्ही 11वीला नवीन असता आणि त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन्स माहीत नसतात, त्यामुळे मग आम्ही या क्वांटिटी सगळ्याच्या सगळ्या देत असतो. ठीक आहे. मग आता बघा, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण घेत असताना काय कन्सिडर करू शकतो की आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. कशाचे काढायचे? आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे. डायमेंशंस फाइंड करो. किसका फाइंड करना है? डायमेंशन फाइंड करो. किसका डायमेंशन फाइंड करना है? ए और बी का. ए और बी का डायमेंशन फाइंड आउट कर रहा है, तो सॉल्व करेंगे. देखो, अगर ये प्रेशर है तो सबसे पहले प्रेशर के अपन डायमेंशंस लिख सकते हैं. सो व्हाट आर द डायमेंशंस ऑफ प्रेशर? पता है, याद है? अरे प्रेशर मतलब क्या होगा? फोर्स डिवाइड बाय एरिया. अगर कभी कभी याद नहीं है तो कैलकुलेशन भी करना सीखना चाहिए. तो फोर्स का वैल्यू कितना? L1, हाँ, M1 T टू द पावर -2, एरिया L2, ये ऊपर जाएगा. इसका मतलब कितना आएगा? L-1 M1 T टू द पावर -2. ये आ गए प्रेशर के डायमेन्शन्स. कधी कधी आपल्याला डायमेन्शन्स आठवत नसतात आणि जर एखाद्या वेळेस डायमेन्शन्स आठवले नाही तर काही हरकत नाही. या केसमध्ये इथे आपल्याला कॅल्क्युलेटसुद्धा करता येतात डायमेन्शन. म्हणून जर प्रेशरचं डायमेन्शन डायरेक्ट नाही आठवलं ना तर चुकीचे घेऊ नका. तुम्ही विचार करा, प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. मग त्यावरून कॅल्क्युलेट करता येते. मग हे मिळालं आपल्याला फोर्स अपॉन एरिया आणि प्रेशरचे डायमेंशन मिळाले. आता लक्ष दे, प्रेशरमध्ये ही क्वांटिटी ऐड की जाते ना, ये क्वांटिटी इसमें ऐड की गई है. तो प्रेशर में अगर वो क्वांटिटी ऐड की गई है तो इसका मतलब क्या होना चाहिए? A/V² क्या होना चाहिए? बोलो प्रेशर. क्यों सर? क्योंकि प्रेशर में प्रेशर ही ऐड हो सकता है. इसका मतलब A/V² हमारे पास प्रेशर रहने वाला है. समझा नहीं? A/V² अगर प्रेशर है तो A/V² प्रेशर के डायमेंशंस लिख लो. L1, L-1, M1 T टू द पावर -2. बात खत्म. आता V म्हणजे काय? वॉल्यूम. बराबर है ना? V मतलब क्या है? वॉल्यूम. ठीक है ना? तो वॉल्यूम के डायमेंशंस पता है क्या? सर वॉल्यूम मतलब लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, लेकिन यहाँ पे वॉल्यूम का स्क्वायर है. वॉल्यूम का स्क्वायर. तो यहाँ पे क्या होगा? A/L³ वॉल्यूम चे डायमेन्शन्स याचा स्क्वेअर इक्वल टू L-1 M1 T टू द पावर -2. हे L टू द पावर 6 होईल. दोघांचा प्रोडक्ट होत असतो. 3चा स्क्वेअर करू नका, 9 नाही तर 3 × 2 6 असं होत असतं. प्रॉपर्टी कशी आहे? एचा पॉवर M याचा पॉवर N असेल तर या दोघांचा प्रोडक्ट होतो एचा पॉवर MN. बराबर. सो पावर का प्रोडक्ट तो 3 × 2 6, लेकिन ये 6 ऊपर जाएगा तो यहाँ पे +6 है, यहाँ पे -1 है. तो व्हाट आर द डायमेंशंस ऑफ ए? बोलो जल्दी. L टू द पावर 5. समझा? M टू द पावर 1 T टू द पावर -2. खत्म. अब सिंपल क्वांटिटी बताऊं? चलो आ जाओ. ये देखो, V - B. V - B प्रोडक्ट के बारे में अभी मत सोचो. V - B तो क्या वॉल्यूम है और वॉल्यूम में से B माइनस किया हुआ है. वॉल्यूम में से B माइनस किया हुआ है, वॉल्यूम में से B माइनस किया हुआ है. इसका मतलब वॉल्यूम एंड B सेम ही होणे चाहिए. अरे वॉल्यूममधून B मायनस केले ना, म्हणजे वॉल्यूम आणि बीचे डायमेन्शन सेम असले पाहिजे. तर बीचे डायमेन्शंस काय असले पाहिजेत? इक्वल टू वॉल्यूम. बी का डायमेंशंस कैलकुलेट करने के लिए यहाँ पे देखो, तो बी हमें पता चला वॉल्यूम है, तो बी इज वॉल्यूम. तो बी अगर वॉल्यूम है तो चलो बी का वॉल्यूम मतलब L³ M0 T टू द पावर 0. ठीक, ये मिल गया. अब ये बहुत बार, कितनी बार A और B इसका प्रोडक्ट क्या है ऐसा पूछा है. क्या है?
असं विचारतात ए आणि बी म्हणजे काय आहे सांग बरं. ए इंटू बी यांचं प्रॉडक्ट काय, ए बाय बी यांचं डिव्हिजन काय. मग हे काढण्यासाठी तुम्हाला ए आणि बी हे दोन्ही काढून मग तो पुढे प्रोसेस करावी लागते, त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. मग आता या ठिकाणी ए जर पाहिलं तर हे इथं आहे बघ, याची व्हॅल्यू ठेवू L5 किती अरे बाबा M1 T⁻⁻2 हे बघ किती आलं. आणि इथे बीचे डायमेन्शन्स आहेत L⁻³ पुढे काही नाही आहे. हा L³ आहे, हा L⁻5 आहे. अरे लक्षात आलं का. मग या ठिकाणी आपल्याला बेस सेम आहे ह्याचा, हा L आहे आणि हा L आहे. सो ए बी याचं प्रॉडक्ट आपल्याला काढता येईल. बघ बरं किती येतं, हे L⁸ M1 T⁻⁻2. लक्षात आलेलं, लक्षात आलेलं. हां आता हे झालं. भरपूर वेळेस ए बाय बी काय आहे असं सुद्धा विचारतात, ए बाय बी काय तसं विचारतात. मग काय तू करणार, ए डिवायडेड बाय बी करणार ना. मग एची व्हॅल्यू अशी ठेवणार आहे बघ, एची व्हॅल्यू हे बघ L5 M1 T⁻2. इथं बघ बी आलं, बीची व्हॅल्यू हे बघ L³. आता L³ वर गेला म्हणजे माइनस झाला. सो 5 में से 3 गए तो 2 बचे. इसका मतलब कितना होगा L2 M1 T⁻⁻2. आ गया ए बाय बी, समझा नहीं. तो ए बाय बी क्या रिप्रेजेंट कर रहा है, L2 M1 T⁻2. कोणती क्वांटिटी आहे रे ए बाय बी, माहिती आहे का तुला. ए बाय बी कोणती क्वांटिटी आली, डायमेन्शन्स कुणाचे आले ए बाय बी L2 M1 T⁻2. एनर्जी क्या आ गया ये, एनर्जी. दीज आर द डायमेंशंस ऑफ एनर्जी. ए बाय बी रिप्रेजेंट्स एनर्जी. क्लियर. चलो नेक्स्ट क्वांटिटी देखेंगे. प्रिंसिपल ऑफ होमोजेनिटी जो है जबरदस्त प्रैक्टिस करना पड़ता है इसका. तुम देख रहे हो ना कितने वेरिएशंस इसमें प्रेजेंट है. और ये प्रॉब्लम तो सभी बुक्स में है, जितने बुक्स में देखो ना सभी बुक्स में ये प्रॉब्लम प्रेजेंट है. अब क्या बताएं, एक एक बुक निकालते जाओ, प्रॉब्लम्स खेलते जाएंगे खेलते जाएंगे खेलते जाएंगे, कितना भी लें. लेकिन प्रैक्टिस मेक्स मैन्स परफेक्ट, है ना. हम लोग कितने प्रॉब्लम ले कोई फर्क नहीं पड़ता, हम लोग को प्रैक्टिस करती ही रहनी चाहिए. एजुकेशन को हम लोग रोक ही नहीं सकते, कितना प्रैक्टिस करना है, हमेशा करते रहना है. तो नेक्स्ट प्रॉब्लम की तरफ जाएंगे. अब ये नेक्स्ट प्रॉब्लम बहुत बढ़िया है, ठीक है. तो चलो आ जाओ, इस प्रॉब्लम के बारे में बात करेंगे. हाँ तो बताओ अभी क्या क्या होगा. तो मैं यहाँ पे जो कंसिडर करूँगा ना, तो यहाँ पे मैं डायमेंशन निकालने के लिए दे रहा हूँ. तो यहाँ पे मैं कुछ क्वांटिटी ले रहा हूँ. ई मतलब क्या है, एनर्जी. मैं एम मतलब मास कंसिडर कर रहा हूँ. यल एंगुलर मोमेंटम, लिखो मेरे साथ, है ना. और एंगुलर मोमेंटम का फॉर्मूला होता है मोमेंटम इनटू लेंथ. ठीक. और मैं जी वैल्यू देता हूं, जी ग्रेविटेशनल कांस्टेंट. तो एनर्जी, मास, एंगुलर मोमेंटम, ग्रेविटेशनल कांस्टेंट, ये 4 क्वांटिटी मैंने दी. और मैं तुम्हें क्या निकालने के लिए बोलूँगा, देखो मैं यहाँ पे लूँगा एनर्जी. मैं एक तुमको क्वांटिटी दे रहा हूँ, इस क्वांटिटी को तुम्हें निकालना है. एवरीबडी क्लियर. तो मैं तुम्हें दूंगा एनर्जी, यहाँ पे स्क्वायर, यहाँ पे m का 5 और g का स्क्वायर. ठीक है. तुम मुझे ये बताओ, अगर मुझे ये क्वांटिटी के डायमेंशंस कैलकुलेट करने हैं, E L² M5 G2, इस क्वांटिटी के अगर मुझे डायमेंशंस कैलकुलेट करने हैं तो वो डायमेंशंस क्या आएंगे. रेडी. खतरनाक प्रॉब्लम दिख रहा है सर. अरे कोई नहीं, आराम से कर सकते. सबसे पहले फर्स्ट स्टेप तुम लोग करना चाहोगे कर लो, देखते कैसे करते. रेडी. चलो आ जाओ, पॉज कर लो, अगर चाहिए तो फिर से पॉज करो, ट्राई करो, मैं कर देता हूँ. चलो आ जाओ. एनर्जी के डायमेंशन पता है ना. सबसे पहले अपने को कितने डायमेंशंस पता है, लिख लेना. L2 M1 T⁻2. ठीक. मास का कितना है M1. एंगुलर मोमेंटम पता नहीं है तो बिल्कुल टेंशन ना लें. एंगुलर मोमेंटम का हमने फॉर्मूला दिया हुआ है, मोमेंटम इनटू लेंथ. मोमेंटम ही पता नहीं, अरे मोमेंटम तो पता है ना, मास इनटू वेलोसिटी. तो इसको निकालेंगे हम लोग. चलो तो यहाँ पे निकाल दूँ, इधर ही निकाल देता हूँ, है ना. मास इनटू वेलोसिटी इनटू लेंथ. ठीक है. तो चलो आ जाओ. मास M1, वेलोसिटी L1 T⁻1 और एक लेंथ आ गई L1. लक्षात आलं.
अँग्युलर मोमेंटम म्हणजे मोमेंटम इंटू लेंथ. आता हा फॉर्म्युला तुम्हाला परीक्षेत नीटमध्ये दिला जाणार नाही, कारण अँग्युलर मोमेंटम आपल्या सिलेबसला आहे. पण इथे आता 11वीचा पहिला टॉपिक आहे, त्यामुळे आम्ही देतो. मग MV मोमेंटम आणि मल्टिप्लाय बाय लेंथ, मास, वेलॉसिटीचे डायमेन्शन, लेंथ L1. ठीक, चल बघू आता पुढे काय होईल. मास M1, लेंथ का पावर 2 T -1, एंगुलर मोमेंटम आ गए, एंड ग्रेविटेशनल कांस्टेंट. अब ग्रेविटेशनल कांस्टेंट के तो डायमेंशन मैंने न जाने कितनी बार लिए हैं, ठीक है. और अगर तुम लोग नोटबुक भी चेक करोगे तो नोटबुक में तुम्हारे ग्रेविटेशनल के कांस्टेंट डायमेंशंस हम लोगों ने दिए हुए हैं. तो नोटबुक पे पिछले पेज पे जाओ जहाँ पे मैंने ग्रेविटेशनल कांस्टेंट के डायमेंशंस लिए हैं, और वो डायमेंशंस लिख के लेके आओ. यहाँ पे ग्रेविटेशनल कांस्टेंट के मैंने डायमेंशंस लिए हुए हैं, ठीक है. और अगर तुमको जानना है तो मैं यहाँ पे लिखने ही वाला हूँ अभी, ठीक है. तो ग्रेविटेशनल कांस्टेंट अगर तुम लोगों ने पीछे से बुक में देख के लाया तो बहुत बढ़िया, अगर नहीं लाया तो ये लो m-1 L³ T⁻⁻². तो हमारे पास सभी क्वांटिटी के डायमेंशंस आ गए, बराबर. अब क्या करना है, अब तो मज़ा है, अब तो यहाँ पे रखना है इसी भयंकर क्वांटिटी में. कुछ नहीं, बिल्कुल टेंशन ना ले, चला आजा. एनर्जी L2 M1 T⁻⁻², बेस्ट. L का स्क्वायर, L माने लेंथ नहीं है, L माने एंगुलर मोमेंटम, उसका स्क्वायर मतलब सबको 2 से मल्टीप्लाई करो, इसका स्क्वायर रखो. तो इसका स्क्वायर करेंगे तो क्या होगा, इसका पूरा ब्रैकेट का स्क्वायर करना है ना हमें. तो मैंने अभी बताया था, एक क्वांटिटी और उसका अगर ऐसा पावर है तो पावर का हमेशा प्रोडक्ट होता है. तो प्रोडक्ट करो इसको. तो मास का दूसरा आइए, लेंथ का चौथा आइए, टाइम का -2, बेस्ट. आ गया. चल अब और क्या है, M5. तो आ जाए भाई M5, मस्त, बराबर. अभी G का स्क्वायर है ना, ये G है ना, G का स्क्वायर. तो G के डायमेंशंस है क्या हमारे पास, हाँ, और इसका स्क्वायर लेना है. चलो ठीक है, तो इसका स्क्वायर ले लेंगे. तो बढ़िया क्वेश्चन, मस्त क्वेश्चन, ठीक है. इसका स्क्वायर लेंगे तो मास का कितना, M-2, L का 3 × 2 6, कैलकुलेशन संभाल के T⁻⁻4, हाँ कि ना, चला जा. L2, ये देख, L2, L4, L6, कैंसल. M1 M2 M3, M1 M2 M3 इधर 5, तो 2 बच गए. अरे ऊपर मास का तिसरा पावर आहे ना, अरे मास 3 आहेत ना आणि खाली मास 5 आहेत, म्हणजे 2 मास उरले, पण इथं -2 आहे, म्हणजे मर गया. T का -4, ऊपर भी T का -4, खत्म. ओह, तो ई क्वांटिटी डायमेंशनलेस आ गया है, कोई डायमेंशन ही नहीं है इसमें. तो दिस इज अ डायमेंशनलेस क्वांटिटी. पूरा प्रॉब्लम क्लियर. अगर चाहिए तो रफ में एक बार और प्रैक्टिस करो इसकी. क्लियर. लेट अस गो फॉर द नेक्स्ट प्रॉब्लम. चलो बच्चों, तो आ गया हमें टाइम ऑफ एक्सप्लेनेशन ऑफ होमवर्क दिया था. ये 3 क्वांटिटी दी थी, थर्मल कैपेसिटी, कॉम्प्रेसिबिलिटी, और दिमाग की मैंने एक उपज दी थी तुम्हें, ग्रेविटेशनल कांस्टेंट डिवाइड बाय फोर्स. चलो इसका वैल्यू हम लोग कैलकुलेट करते. रेडी, चलो आ जाओ. पहले देखो हीट मतलब एनर्जी है, हाँ कि ना, बेस्ट. तो एनर्जी के डायमेंशंस कितने, M1 L2 T⁻⁻², के. क्या टेम्परेचर को हम लोग क्या इंडिकेट करते हैं, केल्विन, या बहुत सारे बुक में थीटा भी दिया हुआ है, हम लोग यहाँ पे के करेंगे. बस इतना ही सीखना था. तो इस k का पावर 1 है, इसको ऊपर लेके जाएंगे तो -1. तो M1 L2 T-2, k का -1, खालचा पावर वर नेला मायनस होतो. थर्मल कैपेसिटी संपली. कॉम्प्रेसिबिलिटी 1/बल्क मॉडुलस. 1/बल्क मॉडुलस मतलब स्ट्रेस है ना. अरे 1/बल्क मॉडुलस मतलब क्या है, स्ट्रेस. और स्ट्रेस मतलब क्या है, 1/प्रेशर. और प्रेशर मतलब क्या है, फोर्स अपॉन एरिया, है ना. अब आगे कैलकुलेशन करेंगे तो ये एरिया ऊपर जाएगा, ये एरिया ऊपर, तो इसका मतलब यहाँ पे आएगा एरिया डिवाइडेड बाय फोर्स.
एरिया मतलब L2, फोर्स का डायमेंशन जानते हो ना, L1 M1 T टू द पावर -2। ठीक, सभी पावर्स को ऊपर लेके जाओ, ये 1 है, ऊपर जाने के बाद -1, तो L का -1 समझ लो, L का -1 नहीं, L का +1 ही सर। क्यों सर, यहाँ पे 2 है, नीचे का -1 मतलब +1। वेरी गुड। इधर M का -1 नीचे का ऊपर और T का +2। खालचा पावर वर गेला की ऑटोमॅटिक निगेटिव्ह होतो, मग Lचा खाली 1 आहे, वर गेला की -1, सो 2 -1 1। आता हे सांगायला नाही पाहिजे पण ठीक आहे। M ऊपर गया -1, T ऊपर गया +2। गॉट इट। चलो आगे, लास्ट होमवर्क, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। हां, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन आहेत का लक्षात? आहेत का? हां सांगा, M -1 L³ T -2। फोर्स, हाँ सर, फोर्स M1 L, हाँ बोलो, L1 T टू द पावर -2, T टू द पावर -2, T टू द पावर -2, मार दिया। M -1 M, ये M नीचे है ऊपर जाने के बाद, तो यहाँ पे कितना होगा, M ऊपर जाने के बाद -2, और यहाँ पे L1 है, इधर L³ है, तो बचेगा L²। समझा? सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ योर होमवर्क। अब आज की जो इम्पोर्टेंट क्वांटिटीज़ हैं, हम लोगों ने बोला था ना कि हर रोज़ हम लोग 5 से 6 क्वांटिटीज़ ले लेंगे और उसका एक्सप्लेनेशन भी हम लोग स्टडी करने वाले। ठीक है, तो आज भी मैं 5 या 6 क्वांटिटी लूँगा नहीं, करेक्ट? तो चलो उन 5 या 6 क्वांटिटी के डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करेंगे। आ जाओ। तर आजसुद्धा आपण फिजिक्सच्या काही महत्त्वाच्या क्वांटिटी पाहणार आहोत। जसं थर्मल हीट कॅपॅसिटी काल पाहिली होती पहा, नवीन क्वांटिटी, तसंच मी आज एक नवीन क्वांटिटी घेणार आहे आणि तिचं नाव आहे, मी आत्ता घेतली होती ती, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R, आणि याचा फॉर्म्युला आहे बेटा, प्रेशर इंटू वॉल्यूम divided by amount of substance into temperature। मस्त क्वांटिटी आहे, करेक्ट? सो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट सगळ्यात महत्त्वाची क्वांटिटी, एकदम चांगली क्वांटिटी, खूप वेळेस येणारी। ठीक आहे, तर मग काढता येईल सर प्रेशर। चला या, मग प्रेशरचे डायमेन्शन्स माहिती आहेत का तुम्हाला? आता विचार करा बरं, प्रेशरचे डायमेन्शन तुम्ही काढले होते का? हो, काय आहेत सांग? हां सांग, M1 L -1 T -2 आलं डायमेन्शन्स ऑफ प्रेशर। नाउ व्हॉट इज डायमेन्शन्स ऑफ वॉल्यूम? वॉल्यूम मतलब लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, L³। अमाउंट ऑफ सब्सटन्स, मोल इंटू टेम्परेचर, केल्विन। लक्षात आलं सर्वांना? काही नाही, फक्त प्रत्येकाचे डायमेन्शन्स ठेवलेत आणि डायमेन्शन्स ठेवल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स मिळतील। बघा आता हे M1 आलं, L³ L -1 L टू द पावर 2 T टू द पावर -2, मोल, केल्विन एंड मोल। कैसा मस्त है ना, लंबा डायमेंशन। तो ये डायमेंशंस है, यूनिवर्सल गैस कांस्टेंट है। बिल्कुल भी टेंशन मत लो, तुमको ये डायमेंशंस एग्जाम में याद नहीं रखने होते हैं। अगर याद रहे तो बहुत बढ़िया, और नहीं भी रखा तो कुछ नहीं, क्योंकि हमें ये फॉर्मूला पता होता है। इस फॉर्मूले से हम लोग धाड़ करके निकाल सकते हैं। और इसका और एक अच्छा फॉर्मूला है। इसका फॉर्मूला कौन सा अच्छा है? और एनर्जी डिवाइडेड बाय अमाउंट ऑफ सब्सटेंस और मल्टीप्लाइड बाय टेम्परेचर। इस फॉर्मूले से भी तुम लोग कैलकुलेट करोगे ना, तो तुम्हारे वही डायमेंशंस आएंगे जो हम लोगों ने कैलकुलेट किए। अच्छा हाँ, और एक कौन सा अच्छा क्वांटिटी है क्या सर जिसके डायमेंशंस हम लोग प्रैक्टिस कर सकते हैं? हाँ, और ये लो बहुत अच्छा क्वांटिटी, स्टीफैंस कांस्टेंट। स्टीफैंस कांस्टेंट। अब तुमको लग रहा होगा क्या सर कितने भी कांस्टेंट? बहुत कांस्टेंट है, अराउंड 100 से ज़्यादा क्वांटिटी है जो हम लोग पूरा का पूरा 11th और 12th के सिलेबस में पढ़ते हैं। एंड ये सभी क्वांटिटीज़ हम लोग किसी न किसी लॉ में, किसी प्रोसेस में, किसी फिनोमिना में आती जाती रहती है।
मग या सगळ्या क्वांटिटी आपल्याला अभ्यास करायचेतच. फक्त आता इथं कसं आहे की या सर्व क्वांटिटीचं इंट्रोडक्शन होतं. आता आम्ही विचारताना तुम्हाला एक्झाममध्ये कधीही डायरेक्ट स्टीफॅन्स कॉन्स्टंट म्हणजे काय विचारणार नाही, कारण काय याचे डायमेन्शन्स आम्हाला माहिती आहेत, तुम्हाला माहीत नसणार. परंतु जसजसं तुम्ही 12वीमध्ये बेटर होत जाल तुम्हाला हे सगळं क्वांटिटी माहीत होत जातील. मग आता बघ, स्टीफॅन्स कॉन्स्टंट जर तू बघितलास तर याचा फॉर्म्युला आहे एनर्जी डिवाइडेड बाय एरिया इंटू टाइम इंटू टेम्परेचर का चौथा है इसमें, आय हाय हाय हाय, टेम्परेचर का 4th पावर है. अब सर टेम्परेचर का 4th पावर, बिल्कुल टेंशन ना लें, आराम से कैलकुलेट कर सकते. चलो आ जाओ. एनर्जी का डायमेंशन जानते हो ना? हाँ चलो बोलो सर, एनर्जी का डायमेंशन बोलो. M1 L2 T-2, बढ़िया. एरिया L2 सर, टाइम T1, केल्विन टेम्परेचर का चौथा. समझा ही नहीं? फटाफट, प्रैक्टिस ज़बरदस्त चाहिए. समझा? चलो आ जाओ. तो क्या है, मास आ गया आगे, लेंथ का दूसरा मर गया है, लेंथ का 0, टाइम 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 नीचे का ऊपर, अच्छा T⁻⁻3, केल्विन ऊपर -4, देख आ गया देख. सो दीज आर द डायमेंशंस ऑफ स्टीफैन्स कांस्टेंट. क्लियर? चलो आगे का डायमेंशन देखेंगे. नेक्स्ट क्वांटिटी बहुत बढ़िया है, चलो लिखेंगे. इट इज द कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी. सर हमें क्या पता ये क्या क्वांटिटी है कि नहीं? बिल्कुल टेंशन न ले, हर केस में हम लोग पूरा का पूरा उसका फॉर्मूला वगैरह सब देंगे. तो ये है एनर्जी इनटू लेंथ, ठीक है. आगे एरिया इनटू टेम्परेचर इनटू टाइम. अब मैं जब ये फॉर्मूले दे रहा हूँ ना यहाँ पे, इसको सिंप्लीफाई करके दे रहा हूँ. एक्चुअली यहाँ पे टेम्परेचर डिफरेंस होता है, लेकिन तुम्हें क्वांटिटी क्या है इससे क्या मैटर है, तुम्हें उसके डायमेंशंस कैलकुलेट करना आना चाहिए. क्लियर? तो चलो आ जाओ, इसके डायमेंशंस निकाल सकते हैं क्या? स्क्रीन को पॉज करो, कैलकुलेट करो. चलो रेडी? चलो मैं कैलकुलेट करता हूँ, आ जाओ. हाँ, एनर्जी कितना, L2 M1 T-2, लेंथ L1 डिवाइडेड बाय एरिया L², टेम्परेचर K, टाइम T, है ना? फटाफट होता है. तो तुम बोलो ना, अगर ऐसा स्पीड होगा तो हम लोग 1 मिनट में सॉल्व कर ही सकते क्वेश्चन, 100% कर सकते. डरा हुआ, सहमा हुआ, लो कॉन्फिडेंस में, कुछ नहीं आता, क्या करूँगा, उसको सॉल्व नहीं होता पेपर. दम लगता है. ऐसे सभी क्वांटिटी का प्रैक्टिस करने के लिए दम लगता है भाई. तो हम लोग जब ज़बरदस्त प्रैक्टिस करेंगे ना तो अपना कॉलर ऐसे टाइट रहता है, और जो पढ़ाई नहीं करता उसका क्या है, कुछ नहीं. 1 बार रिपीट, 2 बार रिपीट, 3 बार रिपीट, 4 बार रिपीट चलता रहेगा उसका, है कि नहीं? ज़बरदस्त प्रैक्टिस करें. और मैं प्रॉमिस करता हूँ ना, BM सबसे ज़्यादा प्रॉब्लम्स लेता है, खटाखट इतने प्रॉब्लम्स लेता है कि बाबा कोई माइका लाल सामने नहीं दिखता. धीरे धीरे एक एक प्रॉब्लम खाते खाते, बिल्कुल नहीं करते हम लोग ऐसे. अगर तुम्हें रिपीट चाहिए तो तुम लोग पॉज कर सकते हो और पीछे जाके देख सकते हैं ना. समझा? चलो आ जाओ, करेंगे साथ में, आ जाओ. लेंथ कट गई, ओहो, लेकिन यहाँ पे लेंथ बाकी L1 आ गया मुन्ना. चलो मास कुछ नहीं, मास टाइम T का पावर 1 जाएगा, T का पावर -3, K का पावर -1, खत्म, आ गया. सो दीज आर द डायमेंशंस, M1 L1, है ना, T टू द पावर -3, K टू द पावर -1. समझा? चलो आ जाओ. और क्या देखना चाहते हो? सर थर्मल कंडक्टिविटी, है ना? अरे थर्मल कंडक्टिविटी देखी तो हम लोगों ने, बराबर है ना? कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी क्या और थर्मल कंडक्टिविटी एक ही बात है. समझा? अच्छा, अब और क्या देखोगे? सर हमें थर्मल रेजिस्टेंस देखना है. थर्मल रेजिस्टेंस. अब तुम लोग बोलोगे सर हम लोगों ने इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस के बारे में सुना है. एक ही नहीं, हम लोगों ने सर इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस के बारे में सुना है. थर्मल रेजिस्टेंस क्या होता है? देख, जैसे करंट एक जगह से दूसरी जगह पे जाता है ना, तो उसको रेजिस्टेंस होता है ना. अरे चीज़ें गर्म होती है ना, रेजिस्टेंस है ना. वैसे हीट भी एक जगह से दूसरी जगह पे जाती है कंडक्टर में से.
उसको भी रेजिस्टेंस होता है और उसको हम लोग बोलते हैं थर्मल रेजिस्टेंस। चलो आ जाओ। तो थर्मल रेजिस्टेंस का फॉर्मूला होता है लेंथ डिवाइडेड बाय ये थर्मल कंडक्टिविटी इनटू एरिया। दिस इज द फॉर्मूला। एक्चुअली इसको बोला जाएगा कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी, लेकिन मैंने यहाँ पे शॉर्ट में लिखा है थर्मल कंडक्टिविटी, ठीक है ना। तो ये ऊपर का डायमेंशंस तुम लोग यहाँ पे यूज कर सकते हैं। तो व्हाट इज थर्मल रेजिस्टेंस? लेंथ डिवाइडेड बाय थर्मल कंडक्टिविटी इनटू एरिया। समझा नहीं समझा? कैलकुलेट करना चाहोगे? अरे ऊपर का तो रखना है यार, डर क्यों रहे हो यार, मैं हूं ना साथ में यार। चलो कॅल्क्युलेट करू का? बघा L1 हा इथं थर्मल कंडक्टिविटी सांगा 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 इथले डायमेन्शन्स ठेवायचे L1 M1 वरचं कॉपी करायला बघा, मस्त मास्तर कॉपी करायला आहे K to the power -1 इंटू एरिया L2 बराबर बराबर। चलो कैलकुलेशन करो भला। चलो लेंथ लेंथ कैंसिल, ये L है ना, तो L का ऊपर आ जाएगा तो L का पावर -2। चलो L का पावर -2। अब आगे M ऊपर जाएगा, आ जाएगा M का पावर -1। बेस्ट। हाँ आगे T का पावर +3, K का पावर +1। ये ऊपर आया और ये ऊपर आया, तो इसका माइनस का पावर प्लस, इसका माइनस का पावर प्लस आ गया, खत्म। थर्मल रेजिस्टेंस। समझा? तो आज हम लोग इतने ही डायमेंशंस कैलकुलेट करने वाले हैं और मैं तुम्हें फिर एक होमवर्क देने वाला हूँ, ठीक है। तो चलो आ जाओ, कुछ क्वांटिटी का होमवर्क लो, चलो जल्दी जल्दी। ये क्वांटिटी अभी तुम लोगों ने सुनी हुई है, ठीक है। आज जो मैंने क्वांटिटीज ली ना, ये सभी क्वांटिटी कैसे तुम लोगों ने सुनी हुई नहीं थी, लेकिन ये क्वांटिटी जो है हम लोगों ने सुनी हुई क्वांटिटीज है, ठीक है। तो उसका मैं होमवर्क देने वाला हूँ तुमको। रेडी हो ना तुम लोग? चलो आ जाओ। और कल मैं और डायमेंशंस के एप्लीकेशंस लूँगा, ठीक है। तो कल डायमेंशंस के एप्लीकेशंस और लूँगा और तुम्हारे होमवर्क का भी एक्सप्लेनेशन मैं करूँगा। रेडी? अब ये जो क्वांटिटीज़ है ना, अभी ओए, ये जो क्वांटिटीज़ है ये इलेक्ट्रिसिटी से है, इलेक्ट्रिसिटी से क्वांटिटीज़ है, ठीक है। तो ये इलेक्ट्रिसिटी की पूरी क्वांटिटीज़ में लेने वाला हूँ। तो कल के लेक्चर में हम लोग बहुत सारी इलेक्ट्रिसिटी की भी क्वांटिटीज़ कैलकुलेट करने वाले और डायमेंशंस का एप्लीकेशन भी आगे बढ़ाने वाले। डायमेंशंस बहुत बड़ा सेक्शन है, हमारे साथ में कवर करना है, तुमको बहुत ज़्यादा प्रैक्टिस करनी है। प्रॉब्लम्स, पावर्स, कैलकुलेशन, फिर क्वांटिटी को आइडेंटिफाई करना, ये सभी इस सेक्शन में आता है, ठीक है। चलो आ जाओ। तो यहाँ पे मैं क्या बोल रहा हूँ, इलेक्ट्रिसिटी। सबसे पहले देता हूँ करंट, करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम। और यहाँ पे शुरू होता है बच्चे का पहला डाउट, सर आपने तो बोला था करंट फंडामेंटल क्वांटिटी है, हाँ, तो फंडामेंटल क्वांटिटी का फॉर्मूला कैसे लिख रहे हो आप? बराबर, क्योंकि करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम है, तो करंट दो क्वांटिटी पे डिपेंडेंट है ना, तो ये फंडामेंटल कैसे हो गई सर? बराबर है ना? इसका आंसर कल मिलेगा, ठीक है। तो कल तुमको डायमेंशंस कैलकुलेट करना है, बराबर, अच्छे से डायमेंशंस कैलकुलेट करना है तुम्हें, ठीक है। तो करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम, तो करंट के डायमेंशंस क्या लिखोगे मुझे ये भी बताओ। करंट फंडामेंटल क्वांटिटी भूलना मत, ठीक है। और इससे तुम लोग चार्ज की भी लिख लेना, चार्ज इक्वल टू करंट इनटू टाइम। समझा? अब बच्चे का सवाल, अरे सर करंट फंडामेंटल है तो चार्ज अपॉन टाइम, तो लेकिन करंट का तो फंडामेंटल है ना, तो उसका तो सिंबल हमें डायरेक्ट पता है। वही तो तुम्हें यहाँ पे मुझे पहले करंट के डायमेंशंस लिखने हैं और मैंने फॉर्मूला ये कंफ्यूज करने के लिए दिया, मैंने फॉर्मूला कंफ्यूज करने के लिए दिया हुआ है। तो ध्यान देना, चार्ज अपॉन टाइम, इससे अच्छा अपना माइंड चलाना और यहाँ के चार्ज के भी डायमेंशंस कैलकुलेट कर लेना। देन चलो आ जाओ, नेक्स्ट क्वांटिटी देनी है। कौन सी दो? हाँ, इलेक्ट्रिक पोटेंशियल। इलेक्ट्रिक पोटेंशियल, ठीक है ना। इसका फॉर्मूला होता है वर्क अपॉन चार्ज। रेडी? इसका फॉर्मूला दिया वर्क अपॉन चार्ज। और तीसरी क्वांटिटी धमाकेदार, रेजिस्टेंस। और रेजिस्टेंस का फॉर्मूला होता है, क्या लिखूं अभी,
पोटेंशियल लिख लूँ डायरेक्ट, नाही पूरा लिख देता हूँ, इलेक्ट्रिक पोटेंशियल हे सगळंच लिहितोय हां, डिवायडेड बाय करंट. ठीक आहे. मग उद्या होमवर्कमध्ये येताना या तिन्ही क्वांटिटी कॅल्क्युलेशन्स करून आल्या पाहिजेत. या तिन्ही क्वांटिटीचा होमवर्क करून या. बरोबर. आजचं जेवढं झालं आहे तेवढं सगळंच्या सगळं कम्प्लिटली वाचा आणि सिस्टमॅटिकली लिहून घ्या. आलं. आणि ऑनलाईन लेक्चर्समध्ये कधी कधी होत असतं मित्रांनो, कनेक्टिव्हिटी कधी मिळत नाही, कधी लेक्चर्स प्रॉपरली अपलोड होत नाही, कधी रेकॉर्डिंग होत नाही, किंवा आमच्याकडून कधी काही कारणामुळे लेट होतं. तर काही घाबरू नका, त्या त्या दिवसाचं तुम्हाला मिळेल. आणि समजा एखाद्या दिवशी जर अपलोड नाही झालं तर तुम्हाला नेक्स्ट दिवशी त्या दोघांचं कंबाईन मिळून लेक्चर मिळेल. तर याच्याबद्दल बिलकुल टेन्शन घेऊ नका, कारण आपल्याला सिलेबस हा पुढेच न्यायचा आहे. डन. तर व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा आणि होमवर्क शुअरली कंप्लीट करा. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच.